काही नाही मॅडम, सर्व लेकर वगैरे आणि खूप दिवसांनंतर भेटलो होतं. थोडी मजाक चालू होती आमची. हो मॅडम, मी नक्की आलो. मॅडम माईक जवळ पकडा. येत नाही. काल आपण जो पाठ शिकलो होतो त्या पाठावर आम्ही तुम्हाला गृहपाठ दिला होता, तर तुम्ही सर्वांनी दौड आणला आहे का? ठीक आहे. गणपत नाही केला मॅडम, आता केलेला. तू का नाही केला? घरी मॅडम सुट्टी झाल्यानंतर घरी गेल्यावर माझे वडील मला शेळ्या मेंढ्या काही म्हशी बांधायला लावतात, त्याच्यामुळे अभ्यासाकडे थोडासा दुर्लक्ष होतो, तर नाही केलेलं आहे मॅडम, थोडं केलेलं आहे. अरे ते तुझं रोजचंच आहे. तुझं होमवर्क करण्यासाठी तर तुला कसं येईल? करतो मॅडम, पुढे असा चूक होणार नाही, करतो. तसंच तुला मी फी आणायला सांगितली होती. फी आणलीस का? परीक्षेची जी फी आहे ती सर्व मी द्यायला माझ्या विद्यार्थ्यांनी वडिलांना बोलवलेलं आहे मॅडम. आमच्या घरी पांढरी कोंबडी काळी अंडी देईल तेव्हा माझे वडील फी देतील. काही बोलतोस का गणपत? पांढरी कोंबडी कधी काळं अंड देते का? असं माझे वडील मला सांगत होते मॅडम, लहानपणीपासून मला तसं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे पांढरी कोंबडी काळी अंडी देईल फी जाऊन देतील. मी तुला तुझ्या वडिलांना बोलवायला सांगितलं होतं. बोलवलंस का तू? बोलवलेलं आहे मॅडम. कसा शांत हो मॅडम, तो कोणता एवढा दिवसापासून शाळेत येते त्याला काही येत नाही, कसा झाला तो कसा? पाच एक पाच, पाच गुणे 10, 5 3 15, 5 24, 5 5 35, 5 5 35. अजून असते शिकायला तुला घरी मी असते शिकायला तुला घरी रोज घरी धरून मासे पकडायला जातो, त्याच्यामुळे त्याच्यासोबत मी शाळेत जाण्याच्या निमित्ताने घरे पकडायला जातो, तिकडे मासे पकडायला जातो. पाटील तुम्ही शांत व्हा. मॅडम कसा शांत हो, आता आम्ही कष्ट करून मुलांना शिकवत आहोत आणि त्याला शाळेत पाठवतो, त्याला येईल नाही तर काय करतो मग आता? हो बरोबर आहे आम्ही तुमचं. पहिलं टाकतो, आता ढुकलं टाकतो. बरोबर आहे. येईल त्याला पाचचा पडा येईल, पण तुमच्या मुलाचं काय आहे की तो शाळेतच येत नाही. हा मॅडम, रोज त्याला शाळेत पाठवतो, सकाळी उठतो, त्याची माय त्याला भाकरी बनवून देते, त्याला जेवण चालते, त्याला शाळेत पाठवते. पाटील पहा, तुम्ही पहा, मी तुम्हाला दाखवते हजेरी रजिस्टर बघा. 4 मिनिट कंप्लीट. 15 दिवसामध्ये फक्त तुमचा मुलगा 2च दिवस शाळेत उपस्थित आहे. हो बे, नाही. 2 दिवस आहेस काय? रोज तर शाळेत जातेस, न पाठवू. डोंग्या बाबा, मला डोंग्या मासऱ्या पकडायला कधी धरून चल म्हणतो, मासऱ्या पकडायला जातो मी करायला. आता पुढे जावायचं नाही मासा पकडायला. नाही जाऊ अभ्यास करायला शिकायचा, मॅडम जे शिकवते ते चांगला शिकायचा. हो बा. त्याच्यानंतर बघा तू अक्षर राहिला, हो बा. आणि तुझी पाठ करून काढली. हो मग तुम्हाला माल आणि मॅडम लक्ष द्या, थोडं पुढाकार माझ्या. त्याला चांगला शिकवायचा आहे, मला अधिकारी बनवायचा आहे. त्याला येईल पाडा. मी सांगते त्याला बसवा. ती आली का तुम्ही तुमची? मी सांगून द्यायला, जेव्हा माझी पाठी कोणी काळा आणलं तरी तो देईल. तुमचा मुलगाही तेच उत्तर देते, तुम्हीही तेच उत्तर देता. असं कसं? त्याला पाणी नाही ते नाही दिसत ते माले. तर मी पण म्हणलं आहे. ठीक आहे, बरोबर आहे. बाबा सुट्टी मागायला येतो, म्हणजे शाळेमध्ये शिकावं वाटत नाही. सुट्टी पाहिजे हा? पाचचा पाडा येत नाही आणि सुट्टी पाहिजे म्हणतेस. 5 मिनिट कंप्लीट. मला एक सांग, तुला रॅपअप करा लवकर. मला तो बरोबर पाठच नाही होत मॅडम, पाठांतर करतो मी. पाठ आहे मॅडम, थोडं मला भीती वाटते मॅडम.
त्याच्यामुळे नाही का अभ्यासाकडे लक्ष नाही राहते. गोम्यासोबत मी मात्र वेगवेगळ्या घेऊन जातो. बरं. मला एक सांग, तुझ्याकडे आंब्याचं झाड आहे? खूप जास्त आहे त्याच्यामध्ये वेळ लागतो. त्या झाडाला काय लागतं नाही? नक्की आंबेच लागतात ना? बरं, त्या आंब्यामध्ये तू 5 आंबे तुझ्या या अक्षराला दिले. ठीक आहे? हो मॅडम. किती आंबे झालेत मग? 5 झाले. दुसऱ्याला जर तू गणपतीला परत 5 आंबे दिले तर किती आंबे होतील? 10 होतील मॅडम. तिसऱ्या मित्राला जर तू परत 5 आंबे दिले तर किती आंबे होतील? 15 होतील. आणि नंतर चौथ्याला जर दिले तर किती आंबे होतील? 20 होतील. 20 होतील ना? अशाच पद्धतीने तू 5चा पाढा तयार करू शकतोस ना? 20 पर्यंत करतो मॅडम. 5चाच येत नाही मॅडम. 20 पर्यंत तुला पाढे येतात आणि फक्त 5चाच पाढा येत नाही. 5चा 35 लक्षात. आता म्हणपर्यंत तू 5 एक 5 5 दुने 10 5 त्रिक 15 5 चौक 20 5 35 नाही होत गणपत. 5 जोडायचं मॅडम. हा, जोडणे मला काम आहे मॅडम. 5चा 25 होतील मॅडम. 25 होतील ना? 5 चा 5 जोडले की 30 होतील. 35 45 50. अशा पद्धतीने 5चा पाढा तयार होतो की नाही? हो मॅडम. होतो ना? सगळ्यांना पक्का मॅडम. छान 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 छान. तर आपण या ठिकाणी एक गीत घेऊया. ठीक आहे? तर माझी पाढे तयार केले, सगळं केलं. आता आपण एक गीत घेऊ आणि मग तुम्ही त्यावरचे जे प्रश्न आहेत ते बघा. त्यानंतर माझ्याकडे कसे सॉल्व्ह करायचे. 8 मिनिट. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ढगाळ्याकडे काढलं सखीने उतरे, काळाकडे काढलं सखीने नारे. आज तुझी माळी, मी तुझी टाळी, निरोगी सारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. वा वा वा, छान छान. अतिशय सुंदर असं वातावरण आपल्या वर्गाचं दिसून आलेलं आहे. तर मॅडमचं आणि तुमचं सर्वांचं अभिनंदन. छान पद्धतीनं आपण या ठिकाणी अध्यापनाचं काम करत आहे आणि विद्यार्थी पण शांत दिसत आहे मला. तर मी 1-2 प्रश्न तुम्हाला विचारतो. ठीक आहे? आंब्याच्या मनात कोण नाचत होतं रे बाळा? गोड नाचत होता सर. व्हेरी गुड. 2 अधिक 2 किती होते रे बाळा? 4. वा वा, छान. मॅडम छान आहे, विद्यार्थी छान आहे तुमचे. तर चला, तुमचं अभिनंदन. अशाच पद्धतीनं आनंदही वातावरण ठेवा आणि छान गाणं पण छान होतं. चला, अभिनंदन. थँक्यू.